नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. थोडा गॅप झाला, पण तब्येत थोडीशी डाऊन आहे, अजूनही डाऊन आहे. जरा घशाचा त्रास होतोय, त्यामुळे खोकला वगैरे आला तर समजून घ्या. ओके, आपण व्यक्तिसहाय्य कार्य पूर्ण केलेलं होतं. त्यानंतर आपला जो दुसरा पार्ट होतो तो गट आणि गटाचे प्रकार. आता यातला पण बराचसा भाग आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे आधीच्या लेक्चर्समध्ये, पण एक पुन्हा रिव्हिजन आणि याच्यामधली सगळी माहिती एकाच ठिकाणी म्हणून हे 2-3 लेक्चर्स तुमचे याचे होतील, किंवा एखाद दुसरं लेक्चर आणखी होईल याच्यामध्ये. गट आणि गटकार्य, बरोबर आहे, आणि गटकार्यकर्त्याची भूमिका, कारण याच्यावर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात एक्झाममध्ये आणि मिळतील, यात काही शंका नाही. हे झालं यानंतर म्हणजे आपला एक टप्पा पूर्ण होतो आणि मग दुसऱ्या टप्प्याला आपली सुरुवात होते, ते म्हणजे काय, सामाजिक कल्याण. मग त्यातलं प्रशासन, कायदे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतील आणि बॅचच्या आपण पूर्णत्वाकडे जाणार आहोत. करेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अभ्यास करतायत, यात काही शंका नाही. करेक्ट आहे. विनंती एकच आहे की रिव्हिजनवर थोडासा भर द्या. काही अडचण असेल तर तुम्ही विचारा, त्यात काही शंका नाही. तर मग आजचा जो टॉपिक आहे तो कुठला आहे आपला, गट आणि गटाचे प्रकार. आता गट आणि गटाचे प्रकार याची गरज का पडते, सगळ्यात अगोदर आपण व्यक्तिसहाय्य कार्य पाहिलं. व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीला म्हणजे एका सिंगल व्यक्तीला ज्यावेळेस मदत करायची असते, तर समाजकार्यामध्ये व्यक्तिसहाय्य कार्य पद्धती आपण वापरत असतो. पण गरजेचं नाही की एखादी समस्या फक्त एखाद्या व्यक्तीपर्यंतच मर्यादित असेल. अनेकदा असं होतं की काही समस्या अशा असतात की त्या फक्त ग्रुपच्या असतात, गटाच्या असतात. मग त्यामध्ये गट समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मदत करताना पण आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो ते पण बघणं आपल्याला तितकंच आवश्यक आहे. करेक्ट आहे. मग यामध्ये गटकार्याची ही सुद्धा समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धती ही लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा आहे. करेक्ट आहे. क्वेश्चन इथे बनतो. काय क्वेश्चन बनेल की गटकार्य ही समाजकार्याची डॅश डॅश पद्धत आहे, टिंब पद्धत आहे. करेक्ट आहे. तर ती कोणती पद्धत आहे मित्रांनो, प्रत्यक्ष पद्धत आहे. मी आधीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला क्लिअर कट बायफर्केशन केलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये, राईट. सो त्यामुळे लक्षात ठेवा, गटकार्य ही समाजकार्याची कोणती पद्धत आहे, प्रत्यक्ष पद्धत आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तींची समस्या असते तेव्हा त्यांचा विचार गटकार्यात केला जातो. समाजामध्ये गट असतात आणि हा गट अनेक लोकांचा बनलेला असतो. मनुष्य जीवनामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस आपल्याला एकटं माणूस काही काम करू शकत नाही, मग त्याला इतरांची गरज असते आणि तो इतरांच्या मदतीने इतरांचं पण कल्याण करू शकतो. आणि जेव्हा एखाद्या वेळी संकट येते त्यावेळी स्वतः सामना करू शकेल एवढा सक्षम व्यक्ती नसतो, याकरता गटाची आवश्यकता भासते. ही गोष्ट लक्षात घ्या. गट म्हणजे काय मग नेमकं, करेक्ट आहे. गटाच्या अनेक व्याख्या अनेक समाज कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत, अनेक समाजशास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत, त्या आपण पुढे बघणार पण आहोत. पण तुम्हाला काय करायचं आहे, एक सर्वसाधारण ही व्याख्या आहे, पण ज्या समाजशास्त्रज्ञांनी जी गटकार्याची व्याख्या दिलेली आहे ती तुम्हाला पर्टिक्युलर लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. करेक्ट आहे. मग त्यामध्ये काही कन्फ्युजन होता कामा नाही. ओके. आता गट काय आहे, एक सामाजिक संघटन आहे. गटामधील लोक एकमेकांसंबंधी प्रेम, आदर, भाव व आंतरक्रिया करत असतात. एकमेकांशी त्यांची देवाणघेवाण सुरू असते, अनेक माध्यमातून एकत्र येत असतात, एकमेकांशी संवाद साधत असतात आणि एकमेकांबरोबर ते अनेक गोष्टी शेअर करत असतात. करेक्ट आहे. त्यामुळे गट ही एक विशिष्ट मुद्द्यांनी संचलित होतो. गटाचा प्रभाव समाजव्यवस्थेवर पडत असतो, हे आपण अनेक वेळा बघितलं आहे. करेक्ट आहे. आता मी म्हटलं तसं व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत. शेरीफ आणि शेरीफ यांच्यानुसार गट हे काय आहे, सामाजिक संघटन असून, काय आहे, सामाजिक संघटन असून ज्यामध्ये आंतरिक संबंध असतात आणि त्यांचे व्यवहार कोणातरी निश्चित मूल्यांशी संचलित होतात. म्हणजे या गटामध्ये काय होतात की एकमेकांशी सामाजिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित होतात. ते एक सामाजिक संघटन म्हणून तयार होतं आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या मूल्यांवर ते काम करत असतात. त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर टर्नर आणि किलियन हे एक समाजशास्त्रज्ञ, त्यांनी काय सांगितलंय, गट आवश्यकतेनुसार अशा लोकांद्वारे निर्माण होतो की ज्यामध्ये आंतरक्रिया होते. त्यामुळे म्हणजे थोडक्यात टर्नर आणि किलियन यांचा फोकस कशावर आहे मित्रांनो, आंतरक्रिया, गटामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांवर त्यांनी फोकस केला आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवताना ठेवा, शेरीफ आणि शेरीफमध्ये काय ठेवाल तुम्ही, सामाजिक संघटन आणि आंतरिक संबंध, हे 2 वाक्य लक्षात ठेवले, हे 2 शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला कनेक्ट करतील. कारण काय, गटाच्या व्याख्याचं बघितलं तर कमी जास्त प्रमाणामध्ये सारख्याच आहेत. मग त्यांना बायफर्केट म्हणजे मग कुठली व्याख्या टर्नरची आहे,
कुठली व्याख्या शरीफची आहे, हे आपल्याला जर बायफॅरिकेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी म्हणजे मोजमाप असायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे कीवर्ड सांगतो आहे. ज्यावेळेस सामाजिक संघटन, आंतरक्रिया हे शब्द येतील त्यावेळेस सामाजिक संघटन किंवा आंतरिक संबंध हे शब्द येतील त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं शरीफ. ज्यावेळेस आंतरक्रिया हा शब्द येईल त्यावेळेस टर्नर आणि किलियन यांनी हे सांगितलेलं आहे. आणि अशी आंतरक्रिया संघटन निर्मितीला काय करते, प्रभावित करते असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर एक OP दहामा म्हणून आहेत, त्यांनी पण याची व्याख्या केलेली आहे. काय, गट 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीचे संघटन असून ज्यामध्ये पारंपरिक आंतरक्रियांचे स्थापित रूप असून ज्यामध्ये व्यवहार संबंधित आधारावर संघटनाला मान्यता प्राप्त होते. करेक्ट आहे. यामध्ये काय आहे, यामध्ये पण त्यांनी पारंपरिक आंतरक्रिया सांगितल्या आहेत. इथे फक्त आंतरक्रिया सांगितल्या आहेत. OP दहामा यांचा फोकस कशावर आहे, पारंपरिक आंतरक्रिया यांच्यावर आहे. करेक्ट आहे. मग ह्या ज्या व्याख्या आहेत त्यावरून काय स्पष्ट होतं मित्रांनो, गटामध्ये पारस्परिक संबंध असतात, सहकार्याची भावना असते, समान व्यवहार असतात, बरोबर आहे, एकात्मिक भावना स्थापित होते, समान आवड असते, सामूहिक नीतिनियम असतात आणि सामूहिक मूल्य गटामध्ये असतात. आता यावर प्रश्न बनताना कसा बनतो, करेक्ट आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट ही गटाला संबोधित करते, खालीलपैकी कुठली गोष्ट गटाला संबोधित करते. मग त्यामध्ये पहिलं ऑप्शन असेल तुम्हाला समान व्यवहार, दुसरं असेल समान आवड, तिसरं असेल सामूहिक नीतिनियम आणि चौथं असेल यापैकी नाही. मग त्यामुळे तुम्हाला चौथं असेल किंवा वरीलपैकी तीनही. करेक्ट आहे, असं चौथं ऑप्शन असेल तर मग तुमचं ऑप्शन काय असेल, तर तुम्ही हे वाचलेलं आहे, हे लेक्चर तुम्ही केलेलं आहे, तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. इथे प्रश्न बनतो, हा महत्त्वाचा पार्ट आहे. येते लक्षात तुम्हाला. गटाची स्वरूप काय आहेत ते पण आपण आता बघणार आहोत. आता नेचर ऑफ ग्रुप, गटाचे स्वरूप. गट कोणत्या प्रकारचे असतात, कशावर ते अवलंबून असतात, कसे ते फॉर्म होतात ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ज्यावेळेस एकापेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा एका स्थानावर एकत्रित होतात तेव्हा गट निर्माण होतो. बरोबर, एखाद्या जागेवर एकापेक्षा अनेक लोक एकत्र आलेत, एकत्र येऊन त्यांनी काहीतरी अजेंडा ठरवला, काहीतरी मूल्य ठरवले, काहीतरी त्यांनी नियम ठरवलेत. करेक्ट आहे. मग ते राजकीय गट असतील, सामाजिक गट असतील, आर्थिक गट असतील, असतात ना. तुम्ही गावाकडे भिशी चालवतात, करेक्ट आहे, महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप असतात, स्वयंसहाय्यता केंद्र, हे काय, हे गटांचेच प्रकार आणि हे एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशातूनच बनवलेले असतात. करेक्ट आहे. कोणत्याही स्थितीमध्ये गट निर्माण होऊ शकतो आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये पहिला पॉईंट आहे गटातील सदस्यांची संख्या. गट निर्मितीला गटातील सदस्यांची संख्या निश्चित नसून मर्यादित असते. गट निर्मिती 2 किंवा 2पेक्षा अधिक सदस्य असताना एक माणूस गट निर्माण करू शकतो का, नाही करू शकत. बरोबर आहे, करेक्ट आहे. मग ही सुरुवात असून गटातील सदस्यांची संख्या केव्हा वाढते व केव्हा कमी होते. काही नवीन सदस्य येतात, गटातील सदस्यांना लाभ होत असल्यास गटाची संख्या वाढत जाते, गटामध्ये परिवर्तन होत जाते. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला राजकीय पक्ष. राजकीय पक्ष हा पण काय, एक गट आहे. करेक्ट आहे. याच्यामध्ये जिथे सत्ता आहे तिथे आमदार खासदारांची संख्या वाढते, सत्ता कमी झाली की संख्या पण काय होते त्यांची कमी होत जाते. त्यामुळे लक्षात ठेवा. बरोबर आहे. पुढे दुसरा पॉईंट आहे आंतरक्रिया. गटांच्या शक्तीला प्रभावित करण्याकरता गटामध्ये आंतरक्रिया होतात. आपापसातील घडामोडीतून आंतरक्रिया होत असतात. एकमेकांमध्ये जे पण देवाणघेवाण होते त्यातून आंतरक्रिया जन्म घेतात. त्यानंतर क्रियाशीलता हा गटाचा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचं स्वरूप आहे. गटातील सदस्य गटाला क्रियाशील करतात. प्रत्येक सदस्य क्रियाशीलतेकरता सहभागी होतो. त्यानंतर मोठ्या गटामध्ये छोटे गट. एखाद्या गटाचा आकार जेव्हा वाढतो अर्थात मोठा होतो त्यावेळी त्यामध्ये छोटे छोटे गट तयार होतात. एखादा गट खूपच मोठा झाला तर त्यामध्ये अनेक छोटे छोटे गट पण आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आंतरसंबंध हे पण याच्या स्वरूपांमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. एक गट दुसऱ्या गटाशी संबंधित असतो, एकमेकांना प्रभावित करतो. एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाशी संबंधित असतं, डेफिनेटली असतंच. करेक्ट आहे. नंतर एक आहे क्रियाशील गट. गट क्रियाशील असतो, गटातील कार्याचे संपादन सतत होत असते, गटाचे उद्देश असतात. बरं, गटाची निर्मिती कुठल्या तरी उद्दिष्टाला ठेवूनच केलेली असते आणि कारण कुठलाही गट फॉर्म करताना त्याचे काही मुख्य उद्देश ठरवलेले असतात आणि त्यानुसार गट काय करत असतात, तुमचे काम करत असतात. पुढे आहे सामाजिक गट. गटाची निर्मिती विशिष्ट उद्दिष्टाने होत असताना गटाला सामाजिक बांधिलकी असते. गट हा समाजाचे प्रतिनिधित्व करतो. समाजातील नियमानुसार गटाला सुद्धा वागणूक करावी लागते. समाजाचे नीतिनियम बांधिलकी जोपासावी लागते. समाजातील चालीरीतीनुसार गटाची प्रगती करावी लागते. नियमबाह्य वर्तन करून गट पुढे जाऊ शकत नाही.
नियमबाह्य म्हणजे काय, की एखादी गोष्ट तुम्ही करतायत बरोबर, पण ती करताना तुम्ही ते कायद्याच्या चौकटीत राहून, सामाजिक नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही ती करतायत ना, तर त्याला अर्थ आहे, नाहीतर त्या गटांना काही मजा नाही. करेक्ट. जसं आता उदाहरणार्थ युवकांचा गट, युवतींचा गट, युवक कल्याण किंवा युवती कल्याण करताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवूनच विकासात्मक कार्य हाती घेतले जातात. गट त्या दिशेने वाटचाल करतात बरोबर. यामध्ये मला सांगायचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर जे 500 लोकांचा 256 लोक एकत्र येतात, तो जो ग्रुप तयार होतो त्याला गट म्हणणार का आपण? करेक्ट आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही समाजकार्यामध्ये गटाचं उदाहरण देत आहे बघा, टेक्नॉलॉजीबरोबर, तंत्रज्ञानाबरोबर अनेक गोष्टी बदलल्या आहेत, हे आपण मान्य करू शकतो. आजच्या क्षणाला, आजच्या घटनेला सोशल मीडिया, करेक्ट आहे, हे खूप प्रभावी साधन झालेलं आहे गटकार्यातून मदत करण्याचं, राईट. त्यामुळे त्याला पण तुम्ही एक गट कन्सिडर करू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आलं लक्षात? त्यानंतर गटाचे वरीलप्रमाणे स्वरूप असून गटाबाबत काही बाबी, महत्त्वाच्या बाबी आहेत. गट सामूहिक क्रियेकरता जबाबदार असतो. गट कधीही वैयक्तिक क्रियेकरता जबाबदार राहत नाही. गट कशासाठी जबाबदार असतो? सामूहिक क्रियेकरता. इथे क्वेश्चन तयार होतो, लक्षात घ्या. करेक्ट आहे. जेव्हा गटातील सदस्य आपसामध्ये मिळून क्रिया करतात तेव्हा गटाची शक्ती प्रभावशाली होते. जेव्हा सगळे लोक एकत्र येतात आणि एखादी क्रिया करतात तेव्हा तो गट पॉवरफुल होतो. गटातले एक दोन लोकच काम करतात, बाकीचे लोक काही करत नाही आहे, तर त्या गटाला काही अर्थ राहत नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने काही अर्थ राहत नाही असं आपण म्हणू शकतो. गट हा दीर्घकालीन व लघुकालीन असतो. याचा अर्थ काय? तर गटाचं उद्दिष्ट काय आहे, किती काळापर्यंत ते उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं, जेवढ्या काळापर्यंत ते पूर्ण होईल, जेवढ्या पण काळापर्यंत ते पूर्ण होईल त्या काळानुसार तो अल्पकालीन का दीर्घकालीन हे आपण ठरवत असतो. गटातील सदस्य एकमेकास प्रभावित करतात. ऑब्व्हियसली गट आपले अस्तित्व तयार करण्याकरता सक्षम असतो. गटातील सदस्यांच्या व्यवहाराने प्रभावित होत असतो. महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवून घ्या. आपण बघितलेत ऑलरेडी, पण तरी एकदा बघून घ्या. आता गटाचे किंवा समूहाचे जे वर्गीकरण आहे, आपण ज्यावेळेस NCERT बघत होतो त्यावेळेस आपण समूह ही संकल्पना बघितली, त्यामध्ये यातले बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या आहेत. आपण फक्त एक ओव्हरलुक करतोय रिव्हिजन म्हणून, तर तुम्हाला लक्षात येईल. गटाचे किंवा समूहाचे वर्गीकरण अनेक विचारवंतांनी केले आहेत. सिमेल आणि सिमेल, डेपाईट सेंडरसेनने गटाचे वर्गीकरण केले आहेत. उदाहरणार्थ पंचायत कुटुंब, चार्ल्स लिओपोल्ड, भीट, पार्क आणि बर्गस यांनी सुद्धा काय केलं आहे, समूहाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले. त्यातले महत्त्वाचे काय आहेत ते आपण बघूया. जसं आता F.H. गिड्सन याच्यानुसार गटाचे वर्गीकरण करताना त्याने किती 4 गट पाडलेले आहेत महत्त्वाचे. त्याच्यानुसार सामाजिक गट एक असतो, दुसरा समाजविरोधी गट असतो, तिसरा समाजघातक गट असतो, चौथा असामाजिक गट असतो. बरोबर आहे. आता सामाजिक गट तर सगळ्यांना माहिती आहे. समाजविरोधी गट म्हणजे काय, की समाजाच्या विरोधात तो काम करतोय, पण तो समाजघातक आहे का? नाही. समाजविरोधी काम करणं वेगळी गोष्ट. आता जसं उदाहरणार्थ आपल्याकडे काही प्रथा असतात ना, लग्नात असतील किंवा कुठल्या फंक्शनमध्ये असतील, तर काही लोक त्याच्या सपोर्टमध्ये असतात, काही लोक त्या प्रथेच्या विरोधात असतात. करेक्ट आहे. मग तो समाजविरोधी गट झाला. मग समाजघातक म्हणजे काय, की जो समाजाला काहीतरी नुकसान करतोय. जसं आता हे आतंकवादी बनवणे किंवा हे करणे, यांचे जे गट आहेत हे समाजघातक गट आहेत. आणि असामाजिक गट म्हणजे काय, की ज्यांचा समाजाशी काही संबंध येत नाही, त्यांचं उद्दिष्टच फक्त डिस्ट्रक्शन म्हणून तयार झालेलं आहे, त्याला असामाजिक गट आपण असं म्हणत असतो F.H. गिड्सनच्या वर्गीकरणानुसार. नंतर चार्ल्सच्या नुसार गटाचे वर्गीकरण केले आहे त्यांनी. शैक्षिक गट, अशैक्षिक गट, संस्थात्मक गट आणि असंस्थात्मक गट. शैक्षिक गट म्हणजे काय, की ज्यामध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता एक शिक्षण, साक्षरता आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर किंवा जो शोषिक आहे, शोषिक म्हणजे काय, की साधारणपणे त्याच्यावर काहीतरी अत्याचार झालेत, काहीतरी झालेत आणि त्या कारणाने तो एकत्र आला आहे, तो शैक्षिक गट झाला तुमचा. नंतर अशैक्षिक गट जे नॉर्मल लोक आहेत ते अशैक्षिक गट. संस्थात्मक म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये ते असतात, जसं आता सगळ्या मॅनेजर्स लोकांचा गट आहे, सगळ्या CA लोकांचा गट आहे, वकील लोकांचा गट आहे. बरोबर आहे. असंस्थात्मक म्हणजे काय, नॉर्मल जे लोक आहेत, तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये राहतात, करेक्ट आहे, सोसायटीचा गट हा संस्थात्मक गट असतो. पण सोसायटीच्या बाहेर तुमची जी मित्रमंडळी आहे त्यांचा जो गट, गणपती मंडळ, हे काय तुमचं असंस्थात्मक गट झाला. तुम्ही जोपर्यंत ते रजिस्टर करत नाही तोपर्यंत, करेक्ट आहे. त्यानंतर
पार्क आणि बर्गर्सचे जे वर्गीकरण आपण बघितलं तर त्यामध्ये सीमाबद्ध गट आणि अस्मिताबद्ध गट असे 2 प्रकारचे वर्णन त्यांनी केलेलं आहे. नंतर समरच्यानुसार गटाचे वर्गीकरण काय केले, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येताना हेच विचारलं जाईल की पार्क आणि बर्गर्सच्या वर्गीकरणामध्ये काय खालीलपैकी कोणते गट येतात किंवा समरच्या वर्गीकरणामध्ये कोणते गट येतात. उदाहरणार्थ मी एक क्वेश्चन बनवून दाखवतो तुम्हाला लक्षात येईल. पुढीलपैकी समरच्या वर्गीकरणातले समरच्या गटाचे कोणते प्रकार नाहीत, गटाचे कोणते प्रकार नाहीत. मग इथे समरचं काय सांगितलं त्यांनी, एक दिलं आहे आंतरिक समूह, दुसरं दिलं आहे बाह्य समूह, बरोबर आहे, आणि तिसरं दिलेलं आहे तुम्हाला समजा सीमाबद्ध गट. करेक्ट आहे, सीमाबद्ध गट असे 3 ऑप्शन दिले आहेत. आणि इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिलं आहे 1 and 2, सेकंड दिलं आहे 2 and 3, करेक्ट आहे, तिसरं दिलं आहे 3 ओनली. सो तुमचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो, 3 ओनली. सो अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर फ्रेम होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे समरच्यानुसार गटाचे वर्गीकरण काय आहे, आंतरिक समूह आणि बाह्य समूह. आंतरिक समूहामध्ये आम्ही ही भावना असते तो तादात्म्य पावतो, बाह्य समूहामध्ये सदस्यांकरता ते त्यांना असं संबोधलं जाते. दृष्ट्या समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून गटाचे 2 प्रकार पडतात, प्राथमिक गट आणि दुय्यम गट. हे थोडंसं डिटेलमध्ये बघूया आपण, तुम्हाला पण लक्षात येईल. बरोबर. आता प्राथमिक गट म्हणजे काय की प्राथमिक गटामध्ये भावनिक संबंध असतात. या गटामध्ये शारीरिक व सामाजिक गरजा पूर्ण केल्या जातात. प्राथमिक गटामध्ये कोणत्या गरजा पूर्ण केल्या जातात मित्रांनो, अंडरलाईन करा, हे महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे, शारीरिक व सामाजिक गरजा पूर्ण केल्या जातात. उदाहरणार्थ कुटुंब हा काय तुमचा प्राथमिक गट आहे. यामध्ये स्नेह प्रेम या गटात प्रामुख्याने आढळून येते. भावनिक संबंधांची देवाणघेवाण जी आहे ती आपल्याला या गटात बघायला मिळते. प्राथमिक गटामुळे व्यक्तीच्या जीवनावर अधिक प्रभाव पडतो. कशामुळे, प्राथमिक गटामुळे व्यक्तीच्या जीवनावर अधिक प्रभाव पडतो. प्राथमिक गटाचे सदस्यत्व आपोआपच मिळतं, त्याला काही रजिस्ट्रेशन प्रोसेस नसते, कुठे जायचं नसतं, कुठे नोंद करायची नसते, हे तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत असते. त्यानंतर दुसरं आहे दुय्यम गट म्हणजे सेकंडरी ग्रुप. यामध्ये या गटातील सदस्यांची आगळीवेगळी ओळख असते. एकाच वेळी अनेक गटाचे सदस्य मिळते, जसं तुमचा एखादा महाविद्यालयाचा गट असेल किंवा एखाद्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गट, जसं मी तुम्हाला उदाहरण दिले. करेक्ट आहे. या इत्यादी गटाची माहिती अभ्यासल्या असता गटाबाबत वरील विश्लेषण करून गटाशिवाय गटकार्य होऊ शकत नाही, त्याकरता गटाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गटकार्य ही मदतीची पद्धत असून गटातील समस्याग्रस्त व्यक्तींना मदत करते. गटामार्फत व्यक्तीचा विकास साधला जातो. समाजकार्यातील सिद्धांतानुसार गटकार्य केली जातात, ही गोष्ट लक्षात ठेवा. गटकार्याचे निश्चित उद्देशांना समोर ठेवून कार्यकर्ता गटाचे नेतृत्व करत असतो. कार्यकर्ता गटाचे उद्देश त्यानुसार गटाला मदत करतो व गटास लाभ देत असतो. याच्यातली जी माहिती आहे यातली बरीचशी माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे, तुम्ही फक्त एकदा गोथ्रू करा, मी त्याच्यावर काही जात नाही, कारण हे आपण ऑलरेडी तिथे बघितलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं काय आहे की हे जे घटक आहे, हे जे पॉईंट्स दिले हे खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट आहे. गट ही समाजातील मनोसामाजिक प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे मित्रांनो, गट ही समाजातील मनोसामाजिक प्रक्रिया आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. गटाचे उद्देश समोर असते. गट नेतृत्व क्षमतेचा विकास करतो आणि गटातील सदस्यांना सहाय्य करतो. जे पण गटातील सदस्य आहेत त्यांना मदत करण्याचं काम यातून केलं जातं. एवढेच नव्हे तर गटाचे मानवी जीवनातील स्थान गरजेचे असून समाजात राहण्यास गट व्यक्तीस सहाय्य करतो. सदस्यांच्या समस्येचे निर्मूलन करतो, गरजा निर्माण करतो, लोकांना संधी उपलब्ध करून देतो, लोकांची विकासाकडे वाटचाल करतो, लोकांवर नियंत्रण ठेवतो आणि सहकार्य करतो. म्हणजे थोडक्यात गट काय काय करत आहे हे आपण शॉर्टमध्ये बघितलं. शॉर्ट नाही म्हणता येणार, बरेच डिटेलमध्ये बघितले आपण. पण एवढं आहे की तुम्ही हे पूर्ण एकदा हे लेक्चरसोबत तर बघाच, पण ज्यावेळेस तुमच्याकडे नोट्स येईल हे पूर्ण प्रॉपर 2-3 वेळा रिवाईज करा, यातून तुम्हाला क्वेश्चन 100% बनतील. गटाचे काही वैशिष्ट्य असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आपण असं म्हणूया. प्रत्येक गटाचे स्वतंत्र अस्तित्व असते. हा आपला गट आहे ही भावना गटातील सदस्यांमध्ये असते, त्यामुळे गटातील सदस्य परस्परांशी व्यवहार करतात. गटातील व गटाबाहेरील वर्तनामध्ये सदस्यात फरक आढळून येतो. आपण या गटाचे सदस्य आहोत याची जाण त्यांना असते. नंतर गटाचे समान कार्य, प्रत्येक गटामध्ये वेगवेगळे कार्य जरी असले तरी एका गटाचे कार्य समान असते. म्हणजे एकाच गटामध्ये वेगवेगळे कार्य नाही होऊ शकत. अनेक गटांमध्ये वेगवेगळे कार्य होऊ शकतात, पण एकाच गटामध्ये
कार्य हे नेहमी समान होत असते. त्यानंतर याच्यामध्ये समाजामध्ये काही गट स्थायी स्वरूपाचे तर काही अस्थायी स्वरूपाचे असतात. तसं स्थायी गट म्हणजे काय, कुटुंब असेल, मित्र असेल, हे स्थायी गट आहे. अस्थायी गट म्हणजे काय, दुर्गोत्सव मंडळ, गणेश मंडळ, युवक मंडळ, हे सगळे अस्थायी गट आहेत. हे बदलत असू शकतात तुमच्या याच्यानुसार. बरोबर आहे. गटाचे कार्य व उद्दिष्ट समान असले तरी आपल्या कार्याची अथवा उद्दिष्टांची पूर्तता झाल्याशिवाय समाधान होत नाही. समान आवड असणारे सदस्य विशिष्ट हेतू साध्य करण्याकरता एकत्र येतात व त्यांचा एक गट निर्माण होतो. आपण ऑलरेडी बघितलं. सदस्यांची भूमिका व कार्य. गटामध्ये सदस्यांची जे सदस्य असतात, गटाचे जे मेंबर असतात, त्यांची भूमिका आणि त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. प्रत्येक गट सदस्यांवर विशिष्ट जबाबदारी असते. ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी लागते. उदाहरणार्थ महिला बचत गट. महिला बचत गटातील प्रमुख महिलेस बचत गटाची सदस्य या नात्याने सदस्यांच्या आर्थिक विकासाकरता प्रयत्न करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या कल्याणाकरता योग्य निर्णय घेणे, ही जबाबदारी त्या प्रमुखाकडे, त्या महिला प्रमुखाकडे आलेली असते. ही गोष्ट लक्षात घ्या. गटाची काही धोरणं असतात. गटाचे विशिष्ट धोरणं असतात. धोरणानुसार गट वाटचाल करत असतो. गटाच्या कल्याणाकरता योग्य धोरण राबवावी लागतात. कोणता योग्य निर्णय घेतल्याने गटाचा फायदा होईल, योग्य निर्णय घेणे गटाच्या हिताचे असते. घाईने घेतलेला निर्णय फसवू शकतो आणि हे नॉर्मल आयुष्यात पण आपण बघतो. गटाची गतिशीलता. गटाचे स्वरूप हे बदलणारे असते, ते स्थिर नसते. गटामध्ये परिवर्तन होत असते. उदाहरणार्थ कुटुंब हा एक सामाजिक गट आहे. त्यामध्ये अनेक वेळा परिवर्तन झालं आहे. कालच्या कुटुंबातील स्त्रियांकरता असलेली पर्दा प्रथा नाहीशी झालेली आहे. बरोबर आहे. आता आजच रिसेंटमध्ये एक तुम्हाला कदाचित प्रश्न आला तर येऊ शकतो. खूपच चालू घडामोडीमधला प्रश्न आहे करंटचा, पण हा आपल्या समाजशास्त्राच्या दृष्टिकोनाशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये या पद्धतीमध्ये आपण जर बघितलं की ब्राह्मण असणे किंवा हे असणे, आता नवीन विवाह पद्धत त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली गेलेली आहे की ज्यामध्ये ब्राह्मण नाही किंवा काहीच नाही, मित्रांच्या साक्षीने फक्त हार घातला तरी त्याला लग्न मान्य केलं गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा हा रिसेंट रिझल्ट होता. याच्यावर आपण इन डिटेलमध्ये बोलणारच आहोत. मी फक्त तुम्हाला एक आयडिया दिली. करेक्ट आहे. गटाची काही प्रमाणके असतात. गटातील सदस्यांमध्ये परस्पर संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी परस्परांशी कसे वागावे याचे काही प्रमाण ठरलेले असतात. कुटुंबामध्ये सासू सून असेल, भाऊ बहीण परस्परांमध्ये मान सन्मानाने वागावे, ही प्रमाणके आहेत. मंडळातील सदस्यांनी एकमेकांसोबत कसे वागावे, मान सन्मान प्रत्येकाने प्रत्येकास जरूर द्यावा, हे याच्यामध्ये जाणून घेऊ शकतो आपण. गरजापूर्ती. गटातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे हे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक एका गटामध्ये अनेक लोकांच्या अनेक गरजा असतील, पण मग त्या गरजा मग कोणाच्या गरजेची तीव्रता जास्त आहे ते पाहून त्याला आधी मदत करणं हे गटाला ठरवावं लागत असतं. गटामध्ये आपलेपणाची भावना असते आणि असतेच, त्याला काही हेच नाही. उद्देशपूर्ण गट. बरोबर आहे. प्रत्येक गटाचे काही ना काही उद्दिष्ट असतात आणि किंवा नसतील बी तरी त्यांना त्या उद्दिष्टांचा स्वीकार त्यांना करावाच लागतो, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो त्या ठिकाणी मित्रांनो. बरोबर. जसं आता भजनी मंडळ असेल, वारकरी संप्रदायाचा गट असेल, गटाने निर्दिष्ट केलेले उद्देश जे असतात ते पाळावे लागतात. गटाचे उद्देश जर नसेल तर गट टिकणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ऐच्छिक गट सदस्यत्व. गटाचे सदस्यत्व ऐच्छिक असते. सदस्यत्व हे मिळते किंवा लादले जातं. उदाहरणार्थ बालकांचा गट, जे सदस्यत्व लादले जाते त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय, कारागृहातील कैद्यांचा गट. कैद्यांच्या गटातील सदस्य हे कारागृहात गेल्यानंतर आपोआपच मिळते. आता तुम्ही जर बाहेर आहात आणि तुम्हाला कारागृहातील कैद्यांच्या सदस्याचं गटाचं तुम्हाला भाग व्हायचं आहे तर होता येईल का तुम्हाला? तर नाही. तुम्ही काही गुन्हा केला, तुम्ही कारागृहात गेलात तर तुम्ही त्या गटाचा आपोआपच भाग होतात. म्हणजे काय गेलं, ते सदस्यत्व तुमच्यावर लादलं गेलं. तुमची इच्छा नसताना तुम्हाला ते दिलं गेलं, त्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. करेक्ट आहे. गटकार्यानंतर गटाची समाप्ती. गटकार्य झाल्यानंतर गट समाप्त होतो किंवा गटाचे अस्तित्व मर्यादित काळापर्यंत असते. परंतु जुने सदस्यांनी गट सोडल्यानंतर नवीन सदस्य सामील होतात. जसं आता गणेश मंडळ वगैरे मी तुम्हाला उदाहरण दिलेत. त्यानंतर आंतरक्रिया हा प्रत्येक गटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. करेक्ट आहे. गटातील संबंध निर्माण झाल्यामुळे परस्पर संबंध निर्माण होऊन गटातील सदस्यांमध्ये आंतरक्रिया होत असते, हे लक्षात घ्या. करेक्ट आहे. हा शेवटचा टॉपिक याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप इन ह्युमन लाईफ. गटकार्याचं माणसाच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे ते आपण बघूया. सदस्यांची जबाबदारी. गट हा गटातील सदस्यांची जबाबदारी पूर्ण करतो. गटातील सदस्यांचा विकास करणे, त्यांना विकासाकरता संधी उपलब्ध करून देणे व त्यांची समस्या सोडवणे प्रयत्न करणे हे त्याचं महत्त्वाचं कार्य आहे. योग्य व्यक्ती निर्माण करणे.
जगण्याकरता क्षमतांच्या निर्मिती गटात सदस्यांच्या परस्पर संबंधांमुळे प्रेम आपलेपणाचा अनुभव सदस्यांना येतो. जीवन कसे जगावे याकरता गट सदस्यांना काय करत असतो, सक्षम करत असतो. गटात सहभागी करून घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण करता त्यास सक्षम बनविणे हे महत्त्वाचं आहे. गट माणसाला घडवतात. कसे घडवतात, तर सदस्यांना संधी देऊ व्यक्तिमत्व विकास घडवून आणला जातो. गट सदस्य योग्य दिशेने जातील याकरता प्रयत्न केले जातात. व्यक्तीला घडवणाऱ्या विविध बाबी गट माणसाला देऊ शकतो. व्यक्तीचं सामाजिक व मानसिक स्वास्थ्य देण्याचे काम गट करत असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वप्रतिमा निर्माण करण्यास मदत करतो. गट नियंत्रण करतो. गटातील सदस्यांवर नियंत्रण करतो. गटातील सदस्यांना सहाय्य करताना सामाजिक जीवनाचा तोल जो आहे तो ढासळू न देता गट सदस्यांना मूल्ये, नीतिमत्ता व सांस्कृतिक संस्कार देत असतात. गटातील सदस्य न्यायविसंगत वागणार नाही याची जबाबदारी घेतली जाते. ही गोष्ट लक्षात घ्या. करेक्ट आहे. आता गट कार्यातील महत्त्व काय काय, गट कार्यातील महत्त्व, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे समस्येचं निर्मूलन करणे. एकच मिनटं. समस्येचे निर्मूलन करणे, व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे, गरजांची पूर्तता करणे, सदस्यांचे सक्षमीकरण करणे, सदस्यांवर नियंत्रण ठेवणे आणि योग्य व्यक्तींची निर्मिती करणे. जे आपण मागे बघितलं तेच हे डायग्राममध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे. गटकार्यातील ग्रुप इन ग्रुपवर. बरोबर आहे. गटकार्यामध्ये गट निर्मिती करत असताना उद्देश समोर ठेवून केला जातो. अर्थात गट हे उद्दिष्टपूर्ण असतातच. गट निर्मिती विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून केली जाते. गट जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात. करेक्ट आहे. गटातील सर्व कामे लोकशाहीवर आधारित असते. गटामध्ये कधीही हुकुमशाही चालत नाही. गटात काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सदस्यांच्या क्षमतांचा विकास लक्षात घेऊन गट निर्मिती केली जाते. गटामध्ये गट कार्यकर्ता महत्त्वाची भूमिका अदा करत असतो. गटामध्ये येणारी संधी सदस्यांनी घ्यावी. गटाचे काम गटकार्याच्या सिद्धांतावर आधारित असते आणि कार्य संपल्यानंतर गटाचा कालावधी काय करत असतो मित्रांनो, संपत असतो. आता हे बेसिकली आपण गटाचे प्रकार, गटाच्या व्याख्या, गटाचे स्वरूप, बरोबर आहे, त्याचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव, करेक्ट आहे, आणि गट बेसिकली काय करतो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या. उद्या आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये सर्व मित्रांनी नक्कीच जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.